हाय हॅलो नमस्कार, मी सुरेखा. तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्हाला मी आज दाखवणार आहे भरलेलं वांग. अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीनं, जसं की तुम्हाला घरच्या साहित्यामध्ये वांग करता येईल आणि त्याचं चवही अप्रतिम अशी लागणार आहे. तर छोटी छोटी आकाराची वांगी घ्यायची आहेत. तर त्याचे अशा पद्धतीने काटे काढून घ्यायचे आहेत, नाहीतर ते आपल्याला खाताना टोचतील. तर त्यासाठी आपल्याला वांग्याची काटे काढून घ्यायचे आहेत आणि वांग्याचा देठ ही असा अर्धा चिरून घ्यायचा आहे. त्याचबरोबर वांग्याच्या 4 फोडी करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीनं, म्हणजे आपल्याला भरलं वांग करण्यासाठी बरं पडतं, म्हणजे त्यात आपल्याला मसाला भरता येतो. तर एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि जे आपण कापून वांगी टाकणार आहोत तर ती त्या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत, जेणेकरून वांगी कट केल्यानंतर काळी पडणार नाहीत. मिठाच्या पाण्यामध्ये जर तुम्ही वांगी ठेवली तर ते काळी पडत नाहीत. आता त्यासाठी वांगी चिरून झालेले आहेत. कढई ठेवलेली आहे मी गरम करायलासाठी. तर बारीक गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडंसं 1 चमचाभर तेल टाकायचं, त्यानंतर जिरी टाकायची आणि त्यानंतर हळद टाकायची अर्धा चमचा. आणि ही जी वांगे घेतलेले आहेत ते एकदा परतून घ्यायचे आहेत तेलावरती आणि 5 मिनटं एक वाफ देऊन या वांग्याला घ्यायचे आहे आपल्याला. आणि झाकण ठेवून आपल्याला फक्त 5 मिनिटं एकच वाफ काढायची आहे आणि त्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे, तर जेणेकरून आपली वांगी पटकन शिजतील. जर तुम्ही घाई गडबडीत असाल आणि तुम्हाला वांग्याची भाजी करायची आहे तर कधी कधी वांग्याला वेळ लागतो शिजण्यासाठी, तर तुम्ही ही ट्रिक वापरून पहा. पटकन वांगी शिजण्यासाठी ही ट्रिक खूपच सोपी आहे आणि पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे. 5 मिनिटानंतर आपण ही वांगी बाजूला काढून घेऊया. बारीक गॅसवरती मंद आचेवरती आपल्याला ही वांगी परतून घ्यायची आहेत. तर याच कढईमध्ये थोडंसं तेल जास्तीचं टाकून यामध्ये आपल्याला फोडणी टाकून घ्यायची आहे. तर वांग्याची फोडणी करण्यासाठी 1 मीडियम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथं थोडंसं मोहरी टाकून घेतलेली आहे, अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरी. त्याचसोबत आपल्याला 1 मीडियम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे, तो तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला 1 छोट्या आकाराचा टोमॅटो चिरून घेऊन तेही त्यामध्ये आपल्याला कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो एकजीव झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आले लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि तीही याच पद्धतीनं आपल्याला परतवून घ्यायची आहे. यासोबतच आपल्याला धना पावडर, लाल मिरची पावडर 1 चमचा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि जे तुम्ही घरगुती कांदा लसूण मसाला जो तुम्ही वापरत असाल तो तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. तर या ठिकाणी मी 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घ्या. त्याचबरोबर गरम मसाला 1 चमचा टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ. लक्षात ठेवा, आपण अगोदर सुद्धा वांग्याला मीठ टाकलेलं आहे आणि शिजवून घेतलेले आहेत अर्धी, त्यामुळे आपल्याला इथं मीठ बेतानच टाकायचं आहे. आणि हा आपला मसाला एकदम तयार झालेला आहे. तर हा मसाला आपण कढईतला काढून घेतलेला आहे आणि कढईमध्ये अगदी थोडासा मसाला आपण शिल्लक ठेवलेला आहे. तर यामध्ये आपल्याला 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट हे बारीक करायचं आहे आणि ते आपल्याला या वांग्याच्या मसाल्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकून सगळा मसाला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. हा मसाला थंड झाल्यानंतर आपल्याला जी वांगी आपण काढून घेतलेली होती त्या वांग्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं आपण वांग्यामध्ये अशा पद्धतीनं हा मसाला एकजीव केल्यानंतर असा भरून घ्यायचा आहे. एकदम सोपी आणि तेवढी चविष्ट अशी आपल्या घरगुती साहित्यामध्ये जास्तीचा मसाला न वापरता जो काही तुमच्या घरामध्ये मसाला असतो तर तोच मसाला वापरून केलेली अगदी गावरान पद्धतीची अशी ही वांग्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर ही कढई मी बारीक गॅसवरती चालूच ठेवलेली होती. तेल तापट म्हणजे मसाला आपण चालूच ठेवलेला होता बारीक गॅसवरती. त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला भरलेली वांगी आहेत ही त्या मसाल्यात टाकून घ्यायची आहे
आणि या कढईमध्ये जे आपण पाणी ओतणार आहे आता, तर ते आपल्याला पाणी गरम करायचं आहे। गरम केलेलं पाणी मी या वांग्यामध्ये ओतलेलं आहे। थंड पाणी बिलकुलही ओतायचं नाही, नाहीतर मग त्याची चव जाऊ शकते। त्यामुळे गरमच पाणी आपल्याला ओतायचं आहे। जेवढं तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तेवढं तुम्ही हे पाणी या वांग्याची ठेवू शकता। त्या मापानुसार, त्या प्रमाणानुसार तुम्ही पाणी ओतू शकता। तर एक 5 मिनिटानंतर वांगी आपल्याला पलटवून घ्यायची आहे। खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली टाकून अजून एक 5 मिनिटं आपल्याला वांगी शिजू द्यायची आहेत। तर एवढा मी रस्सा केलेला आहे आणि झाकण ठेवून आपण 5 मिनिटं ही वांगी शिजून द्यायची आहेत। 5 मिनिटानंतर अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा एकदा पलटवून व्यवस्थित असे सगळ्या बाजूने शिजून घ्यायचे आहेत। अधूनमधून हलवत राहायचं आहे। तर अशा पद्धतीने आपली ही वांग्याची रेसिपी, भरलेल्या वांग्याचा आपण जो म्हणतो रस्सा, तर तो रस्सा तयार झालेला आहे। 5 मिनिटानंतर आपण आता हे सर्व करायला घेऊया। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने आपलं हे वांग तयार झालेलं आहे। भरलेलं वांग अगदी घरगुती साहित्यामध्ये जास्तीचं मसाला न वापरता घरगुती पद्धतीनं, अगदी गावरान पद्धतीनं अशा युनिक आणि आहे त्या साहित्यामध्ये आपल्याला हे वांग आपलं तयार झालेलं आहे। खूपच टेस्टी आणि खूपच चविष्ट असं हे वांग आपलं तयार झालेलं आहे। आजची रेसिपी ही तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत वांग तुम्ही हे खाऊ शकता। तर अशा पद्धतीनं आपण हे भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत हे वांग आपण ठेवलेलं आहे आणि एकदम चविष्ट अशी लागणारी रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा।